नमस्कार. आज आपण बनवणार आहे गरम मसाला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणतीही रेसिपी मसाल्याशिवाय अपूर्ण आहे. त्यातलाच एक प्रकार गरम मसाला. चला तर मग आपण तयारी करू. त्यासाठी लागणारं साहित्य 50 ग्रॅम धणे, 50 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम शहाजिरे, 10 ते 12 पानं तमालपत्राचे आणि 10 ते 12 बेडगी मिरची आणि मीठ. मीठ हे जाडच पाहिजे. हिरवी विलायची 30 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, मिरे 30 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, मसाला विलायची 10 ग्रॅम, जावित्री 5 ते 6 ग्रॅम, चक्री फूल 5 ते 6 ग्रॅम आणि जायफळ 2. गॅस पेटवून घ्यायचा आहे. कढई गरम करायला ठेवून घ्यायची. मसाले भाजायचे म्हणजे ती भाजायचे नाहीत आपल्याला, फक्त त्याच्यातला ओलसरपणा काढून घ्यायचा आहे. धने टाकून घ्यायचे. धणे गरम झाले छान. आता आपण जिरे पण त्यातच टाकून घेणार आहे. त्यातच शहाजिरे पण टाकून घ्यायचे आहे. आणि हे काढून घेणार आहे मी आता. मसाला विलायची आणि चक्री फूल थोडं गरम करून घेऊ आपण. यातच हिरवी विलायची पण टाकून घेणार आहे. आणि हे पण काढून घ्यायचं आहे आपल्याला. यात टाकणारे लवंग,
त्यातच टाकणार आहे मी मिरी. हे पण छान गरम झालंय, ते पण काढून घ्यायचं आहे आपल्याला. दालचिनी टाकून घ्यायची आहे. जायफळ मी फोडून घेतलेलं आहे. हे पण टाकून देणार आहे त्याच्यात. जावित्री नाही भाजली तरी चालते, मी तशीच टाकून दिली. तमालपत्र पण भाजून घ्यायचे, मी छोटे छोटे तुकडे करून घेते त्याचे. हे पण काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करून दिलेला आहे मी. यातच फक्त कढईमध्ये मिरच्या टाकून देणार आहे. मिरच्या तर तशा कडक सुकलेल्या आहेत. मिरच्या हे ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता तुम्ही, नाही टाकलं तरी चालेल. मिरची पण गरम झालेली आहे, टाकून घेणार आहे मी. आणि हे सगळं गार झाल्याच्या नंतर आपण दळायला घेऊ. खूप छान स्मेल येतोय. मसाला गार झाला आहे. आता आपण मसाला मिक्सर मधून काढून घेऊ. थोडा थोडा करून 2 वेळा काढायचा आहे. मी एक खोल भांडं घेतलंय, त्यावर गाळणी ठेवून घेणार आहे आणि मसाला गाळून घ्यायचा आहे आपल्याला. ते गाळलेलं वरचं जाड राहिलेलं ते पण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. जो मसाला राहिलेला आहे तो पण परत गाळून मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. मीठ पण मी त्यातच टाकून दिलेलं आहे सगळं. या पद्धतीने मसाला तयार झालेला आहे. या प्रमाणात तुम्ही घरीही करू शकतात. आणि जर तुम्हाला हवा असेल तर मी नंबर देते आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, घरपोच मिळून जाईल तुम्हाला.